नमस्कार. पुस्तकाचे अंतरंग या सत्रामध्ये सर्वांचं स्वागत आहे. या सत्राचे अध्यक्ष नितीन थोरात यांना मी विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर उपस्थित राहावे. विवेक साहित्य मंचाद्वारे पहिल्यांदाच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी मला भावलेलं पुस्तक ही पुस्तक परीक्षण सादरीकरण स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेतील क्रमांक प्राप्त विद्यार्थी आज इथे सादरीकरण करणार आहेत. आपण पहिलं सादरीकरण घेत आहोत. पार्थ जोशी. नमस्कार. व्यासपीठावरील आजचे सर्व युवा वक्ते, आजच्या सत्राचे अध्यक्ष नितीन सर आणि समोर उपस्थित सर्व श्रोते, सर्वांना नमस्कार. आज डॉक्टर सदानंद मोरे यांचं जे तुकाराम दर्शन नावाचं महत्त्वाचं पुस्तक आहे त्याबद्दल बोलणार आहे. मुळात तुकाराम महाराज असं आपण म्हटलं की आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये तुकोबा आणि तुकोबांची भक्ती आणि अभिव्यक्ती म्हणजे अभंग या दोन्हीबद्दल आपल्या मनात श्रद्धा असते. त्यांचा मराठी माणूस म्हणून किमान परिचय नक्कीच असतो. म्हणजे खरं असं वाटतं तो कळत नकळतपणे झालेला एक संस्कार असतो. हा संस्कार सुंदर आहे, महत्त्वाचा आहे, पण केवळ तिथेच न थांबता त्याच्या पुढे एक पाऊल जाऊन तुकोबा आणि तुकोबांचा महाराष्ट्र या दोन्हीकडे पाहायची एक अगदी वेगळी दृष्टी या पुस्तकातून आपल्याला मिळते. तुकाराम दर्शन म्हणजे काय बरं? या पुस्तकाचा विषय अगदी थोडक्यात सांगायचा तर तुकोबा आणि महाराष्ट्र यांचा एक जो आंतरसंबंध आहे याची एक अत्यंत वेगळी आणि आत्तापर्यंत माझ्या मते त्याची कोणीही मांडणी केली नाही आहे अशी मांडणी इथे आपल्याला वाचायला मिळते. मुळात महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासाची तुकाराम केंद्रित म्हणजे तुकोबांना मध्यवर्ती किंवा केंद्रस्थानी ठेवून ही मांडणी केलेली आहे. कदाचित आपल्याला याच्या काळात प्रश्न पडेल की आजच्या काळात अशी मांडणी किंवा असा इतिहास लिहायचा हा खटाटोप करायची गरजच काय मुळात? याचं उत्तर स्वतः लेखकाने असं लिहिलं आहे की एरवी इतिहास लेखन करताना काही बाबी आपल्याकडून नकळतपणे निसटून जातात, पण अशा संशोधनाच्या वाटेने त्या मात्र समोर येतात, लख्ख होतात आणि म्हणून हे महत्त्वाचं आहे. आणखीन एक गोष्ट महत्त्वाची वाटते की तुकोबांच्या काळापासून ते अगदी आत्तापर्यंत आणि तो त्यांचा प्रभाव या भूमीवरचा तो निरंतर राहणारच आहे, तो चिरकाल आहेच आहे. पण हा जो तुकोबांचा आणि मराठी मातीचा संवाद आहे जो अखंड आहे तो एकाच वेळी इतका सूक्ष्मतर आले आणि त्याच वेळी इतका प्रभावी आणि व्यापक आहे, त्याची जाणीव आपल्याला कदाचित इतकी फारशी झाली नसती जर अशा पद्धतीचं लेखन किंवा संशोधन आपल्यासमोर आलं नसतं तर. आणि म्हणून मला वाटतं की अशा पद्धतीची मांडणी, मुळात मांडणीच महत्त्वाची आहे किंवा ही संशोधनाची वाटच महत्त्वाची आहे आणि मग त्यानंतर ते पुस्तक कसं महत्त्वाचं आहे हे आपण बघूच. मुळात ही आधी लेखमाला होती साप्ताहिक सकाळमधली, साधारण 113च्या आसपास लेख या पुस्तकात आपल्याला वाचायला मिळतील. आणि मग त्यामध्ये कितीतरी लेख आहेत, म्हणजे तुकोबा असतानाचे त्यांचे काही दुर्लक्षित अभंग असतील, पुढचा त्यांचे आणि लोकांचे संवाद असतील, किंवा तुकोबांच्या एकूण जीवनातील खलनायक आपल्याला कसा चुकीचा वाटतो आणि तो कोण आहे याचा काही उलगडा असेल, किंवा इतर कितीतरी गोष्टी, महाराष्ट्र संस्कृती आणि तुकोबा यांचा एक वेगळा अनुबंध, अशा अनेक गोष्टी आपल्याला वाचायला मिळतील. प्राध्यापक राम बापट यांची अतिशय सुंदर प्रस्तावना या पुस्तकाला आहे, ती प्रस्तावनासुद्धा आपण नक्की वाचावी. त्यांनी असं म्हटलं आहे की 1818पासून ते अगदी आत्तापर्यंत असलेली ही तुकाराम विषयक मीमांसा आहे. पण एक गोष्ट नक्की सांगावीशी वाटते की आपण सांस्कृतिक इतिहास, पुनर्मांडणी, मीमांसा असे कितीही जड शब्द इथे वापरले तरी हे पुस्तक इतकं जड नक्कीच नाही, ते कळायला अतिशय सुबोध आहे. आणि मला वाटतं की अशा प्रकारची मांडणी इतक्या सुबोधपणे करणं हे फार गरजेचं आहे. प्रत्येक काळाची अशी भूक असते आणि या विषयाशी निगडीत तरी या पुस्तकाने ती भूक पुरेशी भागवली आहे असं माझं प्रामाणिक मत आहे. म्हणजे खरं तर तुकोबा आणि महाराष्ट्र या दोन्हीबद्दल लेखकाच्या मनात नितांत श्रद्धा आहे, पण श्रद्धेच्या विषयाबद्दल लिहिताना जे आपल्या भावनांचे बहर आपल्या लेखनात येतात तसे इथे कुठेही दिसत नाहीत. त्याचं कारण की तर्काचं बोट क्षणभरसुद्धा सुटलं आहे असं आपल्याला दिसत नाही. आणि हे सगळं सांभाळत असताना ही भाषा तर्क तिखट नाही, हे मला वाटतं सगळ्यात महत्त्वाचं बलस्थान आहे या लेखनशैलीचं. महाराष्ट्रातली जी महत्त्वाची व्यक्तिमत्व आहेत, व्यक्तिसमूह आहेत, लोकजीवन आहे किंवा महत्त्वाच्या संस्था आहेत, या सगळ्यांवरचा तुकोबांचा प्रभाव कशा पद्धतीचा होता याचा एक वेगळा शोध आपल्याला या पुस्तकात, असा अन्वयार्थक शोध वाचायला मिळतो. म्हणजे महात्मा गांधीजी असतील, लोकमान्य टिळक, किंवा मग महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, गोळवलकर गुरुजी, शाहू महाराज, अशी कितीतरी व्यक्तिमत्व असतात. त्यांच्या आयुष्यामध्ये तुकोबांचा प्रभाव कशा पद्धतीने होता याचा परिचय आपल्याला फारसा नसतो, जो या पुस्तकाच्या माध्यमातून झाला आहे हे फार महत्त्वाचं आहे. किंवा मग इथल्या संस्था असतील, ब्राह्मो समाज, परमहंस सभा, प्रार्थना समाज, सत्यशोधक समाज, या वाटा वेगळ्या असल्या तरी तुकोबा नावाचं एक सूत्र, इथे समान सूत्र कशा पद्धतीने दिसतं हे आपल्याला माहिती नसतं, जे इथे सविस्तर आणि त्याचं विवरणासहित आपल्याला वाचायला मिळतं. खरं तर यातला प्रत्येक लेख मला तितकाच महत्त्वाचा वाटतो, पण एक गोष्ट विशेष सांगावीशी वाटते की पाश्चिमात्य आधुनिकतेला जेव्हा कोणतीही भूमी सामोरी जाते तेव्हा त्या भूमीचं जे काही निजात्मपण असतं, म्हणजे जे काही सत्व असतं, स्वत्व असतं, त्याचा विसर पडण्याची किंवा लोप होण्याची फार मोठी भीती असते.
खरं तर धोका असतो हे आपण जगभरात बघतो. पण असं काही या मराठी भूमीत झालं नाही. याचं कारण काय, तर ती संत परंपरा कशी आहे याचा एक अन्वयार्थक शोध या पुस्तकात आहेच आहे. पण हे सगळं सांगताना, ही मांडणी करताना, ही परंपरा ही आधुनिकतेच्या विरुद्ध नसून आधुनिकतेला पूरक कशा पद्धतीने आहे हे इथे सरांनी लिहिलं आहे. आणि मला वाटतं ही जी जाणीव आहे ती आपल्या सगळ्या पिढीसाठी आणि येणाऱ्या सगळ्या पिढ्यांसाठी फार फार महत्त्वाची आहे. दुसरी गोष्ट अशी की तुकया केवळ पांडुरंग हा जो लेख आहे त्यामध्ये वारकरी संप्रदायातली स्त्रीवादी दृष्टी याचं विवरण आहेच आहे. पण ते सगळं करत असतानाचं लेखकाचं एक वाक्य मला फार महत्त्वाचं वाटतं. बहिणाबाईंच्या आयुष्याशी निगडीत लिहिताना त्यांनी असं म्हटलं आहे की काही काळ स्त्रीवादी दृष्टिकोन आपण बाजूला ठेवला तरीसुद्धा बहिणाबाईंचं अनन्यसाधारणत्व तितकंच टिकून राहतं. मला वाटतं की आजच्या काळात कोणताही अभ्यास करताना किंवा कोणत्याही गोष्टीकडे पाहताना ही जाणीव घेऊन बघणं हे फार फार गरजेचं आहे. आणखीन एक असंच वाक्य, म्हणजे खरं तर हे पुस्तक वाचताना मजासुद्धा येते. असं सरांनी म्हटलं आहे, मोरे सरांनी, की 19व्या शतकातल्या बहुतेक मराठी माणसांना तुकोबांनी विचार आणि अभिव्यक्तीसाठी भाषिक सामग्री पुरवली. आणि मग ही भाषिक सामग्री कशा पद्धतीची आहे बरं, याचा शोध जो काही त्यांनी घेतला आहे तो वाचतानासुद्धा खरंच आनंद मिळतो. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर त्यांनी म्हटलं आहे पु ल देशपांडेंपासून गौरी देशपांडेंपर्यंत, आणि खरं सांगायचं तर त्यांच्या आधी आणि नंतरसुद्धा असंख्य मराठी लेखकांना आणि कवींना त्यांच्या संग्रहाचं शीर्षक हे तुकोबांनी पुरवलेलं आहे. हे सुद्धा आपल्यासमोर येतं. किंवा मग कृष्णराव भालेकर असतील किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आचार्य अत्रे, अशा कितीतरी महत्त्वाची जी मंडळी आहेत त्यांचं जे काही वृत्तपत्र होतं, मासिकं होती, त्यांची बोधवाक्य किंवा ब्रीदवाक्य ही तुकोबांनी कशी पुरवली आहेत हे सुद्धा या निमित्ताने आपल्यासमोर नव्याने येतं. हे पुस्तक आपण का वाचावं, तर खरं तर आता मी सांगितलंच, सोबत आपण नक्कीच समृद्ध होतो. आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट वाटते की आता नव्या शैक्षणिक धोरणानुसार, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार आंतरविद्याशाखीय अभ्यासाचं महत्त्व किती आहे हे आपण आता जाणतोच. असा आंतरविद्याशाखीय अभ्यास या पुस्तकातल्या प्रत्येक लेखामध्ये, म्हणजे खरं तर प्रत्येक मानामध्ये आपल्याला दिसतो. तेव्हा आंतरविद्याशाखीय अभ्यास आणि संशोधनाची शिस्त या दोन्हीचा एक आदर्श वस्तुपाठ म्हणूनसुद्धा आपण या पुस्तकाकडे नक्कीच बघू शकतो. आणि असं वाटतं की यामुळे आपल्याला नक्कीच प्रेरणा मिळते संशोधनाची किंवा किमान विचार करण्याची. कारण जेव्हा आपण विचार करतो किंवा हे पुस्तक वाचून झाल्यानंतर आपलं जे काही क्षेत्र आहे, मग ते आपल्या अभ्यासाचं असेल, आवडीचं असेल किंवा कामाचं असेल, तर त्याचा आणि तुकोबांचा काही संबंध आहे का, तो असू शकेल का, किंवा आपल्या क्षेत्रातली जी महत्त्वाची दिग्गज व्यक्तिमत्व आहेत त्यांच्या आयुष्यात तुकोबांचा प्रभाव होता का, की जो इथे प्रतिबिंबित झाला आहे त्यांच्या कामामध्ये, असा विचार करण्याची प्रेरणा आपल्यात नक्कीच उजळवून टाकण्याचं सामर्थ्य या पुस्तकात आहे. म्हणून आपण ते नक्की वाचावं. शेवटी इतकंच वाटतं की हे तुकाराम दर्शन आहे, आणि दर्शन ही काही फक्त एकदा घ्यायची गोष्ट नसते, ते आपण वारंवार घेत राहतो. तेव्हा यातलं दर्शन किंवा तुकोबांना समजून घेण्याची ही जी प्रक्रिया आहे ती आपण पुन्हा पुन्हा नक्कीच करत राहूयात आणि वाचत राहूयात. आणि दर्शन याचा जो तात्विक एक अर्थ होतो की जीवनाकडे किंवा आयुष्याकडे, जगण्याकडे पाहण्याची एक लेन्स असते, दृष्टी असते, तर याही अर्थाने हे पुस्तक आपल्याला जी दृष्टी देतं तर त्याच्या आधारे आपल्या क्षेत्राकडे, कार्यक्षेत्राकडे, संस्कृतीकडे आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे आपल्या आयुष्याकडे पाहत तुकाराम नावाचं एक सत्य आणि शाश्वत दर्शन आपण नक्कीच घेऊयात आणि अखंड घेत राहूयात. धन्यवाद. श्रेया जगदाळे. नमस्कार उपस्थित मान्यवर आणि आपण सर्व साहित्यप्रेमी, आपणा सर्वांना माझा कृतज्ञ नमस्कार. मी बाळलक्ष्मण भारसकर लिखित युगार्थ या कादंबरीचं परीक्षण करणार आहे. ज्ञानबंदीच्या साखळदंडांनी जेरबंद झालेल्या महिलांना ज्ञानसंवर्धनाची आशादायी पहाट प्रदान करणाऱ्या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आणि क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या ऊर्जावंत सांस्कृतिक रसायन असलेल्या प्रकाशमान जीवनाचा एक सुरेख वाङ्मयीन आविष्कार म्हणजे युगार्थ ही कादंबरी. बाळलक्ष्मण भारसकर लिखित युगार्थ कादंबरीत सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जीवनातील प्रवासातून जाताना समाजातील अमानवी रूढी, जातीय अन्याय, स्त्री शिक्षणावरची बंधने आणि अंधश्रद्धांचं अंधुक जग उलगडतं. ज्योतिरावांच्या प्रगल्भ विचारांनी आणि सावित्रीबाईंच्या न डगमगणाऱ्या साहसाने मानवतावादाचा जो दीप पेटवला तोच या कादंबरीचा मूळ आशय आहे. कादंबरीचा मुख्य गाभा म्हणजे मानवतेची बाजू घेणारा समाज सुधारणेचा संघर्ष अत्यंत वास्तववादी भाषेत समोर येतो. परिवर्तनाचा वसा हाती घेतलेल्या व्यक्तींच्या जीवनामध्ये काय उलथापालथ होऊ शकते याचं उत्तम उदाहरण म्हणजे या दोन महान शक्तींचं जीवन. सावित्रीबाईंची शिकवण्याची जिद्द, वयाच्या 17व्या वर्षी या भारत देशातील पहिली स्त्री शिक्षिका म्हणून उभं राहिलेलं त्यांच्यातील धैर्य
वाचक मनाला प्रेरणा देतं, प्रेरित करतं. मुळात वाचकाला प्रेरित करण्याची या दोन व्यक्तिमत्वांची जी भूमिका आहे ती म्हणजे लेखकानं या दोघांच्याही जीवनातील, सावित्रीबाई आणि ज्योतिराव या दोघांच्याही जीवनातील प्रत्येक प्रसंग जिवंतपणे शब्दबद्ध केलेला आहे. तुम्हा आम्हाला सर्वांना माहिती असलेला एक प्रसंग, सावित्रीबाईंच्या शैक्षणिक कार्याला विरोध करणाऱ्या समाजातील काही समाजबद्ध लोक जेव्हा सावित्रीबाईंच्या अंगावरती शेणमाती फेकतात, हा प्रसंग लेखकानं अत्यंत परिणामकारक आणि मन हेलावून टाकेल अशा पद्धतीनं चित्रित केलेला आहे. परंतु याचं सौंदर्य यात आहे की सावित्रीबाई तेथे थांबत नाहीत, त्या पुढे चालत राहतात. कुठलाही वाद किंवा राग न मनामध्ये धरता, वाद न घालता त्या पुढे चालत राहतात आणि चालताना त्या स्वतःला एक समज देतात. ती समज अशी आहे, शेणमाती तर अंगावर पडली असू देत, झाडाच्या जोमदार वाढीसाठी शेणमाती पाणी घालतात ना, आज ते मला मिळालं, उद्या यातून माझ्यातील शिक्षिकेची वाढ होईल. हा विचार कादंबरीचा अंतर्मुख करणारा सर्वोच्च बिंदू ठरतो. त्यावेळी जाणवतं आपल्याला की त्यावेळी त्यांनी शेणमाती पाणी सोसलं म्हणून आज भारत देशामध्ये स्त्री शिक्षिकेची वाढ झाली आहे. केवळ रागाचं पर्यावसान वादात होऊ नये व त्या वादातून शाळेच्या प्रवासामध्ये बाधा येऊ नये, अडथळा येऊ नये म्हणून सावित्रीबाईंनी स्वतःला जी समज दिली, त्या समजेतून स्त्रियांच्या उन्नतीचं कार्य झालेलं आहे. आज सावित्रीबाईंच्या कार्यामुळे देशामध्ये लाखो स्त्री शिक्षिका, विद्यार्थिनी आणि स्वतंत्र विचाराच्या महिला आहेत, ही जाणीव कादंबरी वाचताना वाचक मनामध्ये निर्माण होते. कारण लेखकानं या दोन व्यक्तिमत्वांना, सावित्रीबाई आणि ज्योतिरावांना, केवळ ऐतिहासिक व्यक्ती म्हणून चित्रित केलेलं नाही आहे, तर भावनांनी भरलेली जिवंत माणसं म्हणून उभी केलेली आहेत. सावित्रीबाईंचं ठाम, संघर्षशील, दयाळू, क्रांतिकारक अंतर्मन आणि समाजकार्यातील धैर्य परिणामकारकपणे चित्रित केलेलं आहे. तर ज्योतिरावांना तत्वनिष्ठ, बुद्धिमान, समतावादी, समाजाला प्रश्न विचारणारे क्रांतिकारक आणि समाजाला प्रश्न विचारणारे क्रांतिकारक म्हणून ज्योतिरावांना चित्रित केलेलं आहे. ज्योतिरावांची प्रश्न विचारण्याची भूमिका, स्त्री दलित मुक्तीचे विचार आणि समाजातील अन्यायाविरुद्धचा लढा यामुळे कादंबरीचा विचारकेंद्रीपणा तीव्र होत जातो. सावित्रीबाईंच्या प्रत्येक पावलामागे खंबीरपणे उभे राहणारे त्या काळातील ज्योतिराव म्हणजे समतावादी आणि प्रगत पुरुषत्वाचा आदर्श. ही भूमिका, ही प्रतिमा लेखकाने अत्यंत संवेदनशीलतेने आणि बारीकपणे रंगवलेली आहे. ज्योतिरावांचे स्त्रियांच्या शिक्षणाविषयीचे विचार असू देत, सत्यशोधक विचार असू देत किंवा महिला विधवा उद्धार असू देत किंवा समाजातील अमानवी रूढी परंपरांविरुद्धचा लढा असू देत, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ती कादंबरीची बौद्धिक उंची दर्शवतात. एकंदरीत युगार्थ या कादंबरीतील प्रत्येक शब्द सांगतो, प्रत्येक शब्द आपल्याशी बोलका होतो की सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव हे दोन व्यक्तिमत्व नियतीनं या देशाला बहाल केलेली दोन अमूल्य रत्न आहेत. बहुजन समाजाला शिक्षण घेण्याची भारतीय धर्मव्यवस्थेने बंदी घातली असताना देखील सावित्रीबाई आणि ज्योतिरावांच्या कार्यातून बहुजन समाजासाठी शिक्षणाची दारे उघडली जातात. आणि कादंबरीचे लेखक बाळलक्ष्मण भारसकर म्हणतात, मी युगार्थ लिहायला घेतलं ते सावित्री आई आणि ज्योतितात्यांनी उघडलेल्या शिक्षण दारांमुळेच. यावरूनच लक्षात येतं की युगार्थ ही कादंबरी केवळ इतिहासाचं पुनर्कथन नाही, तर शिक्षण, समता आणि मानवी मुक्तीच्या प्रवासाची एक संवेदनशील साक्ष आहे. त्यामुळे युगार्थ ही कादंबरी आपल्याला शैक्षणिक संघर्षाचा प्रवास अनुभवायचा असेल, सामाजिक सुधारणा अनुभवायच्या असतील, माणसाला माणूस म्हणून पाहण्याचा दृष्टिकोन विकसित करावायचा असेल, तर आपल्या सर्वांसाठी युगार्थ ही कादंबरी अत्यंत मूल्यवान आणि महत्त्वपूर्ण ठरते. धन्यवाद. अनिश जोशी. नमस्कार, मी अनिश जोशी. आज तुमच्यासमोर गोनी दांडेकर यांच्या मृण्मयी या कादंबरीबद्दल बोलणार आहे.
मुळात जेव्हा आपण या कादंबरीकडे बघतो तेव्हा एक मला फार महत्त्वाचं वैशिष्ट्य वाटतं, ते म्हणजे कादंबरीला प्रस्तावना नाही. म्हणजे जर आपण एकूण बघितलं तर कोणताही वाचक पुस्तक वाचताना आधी प्रस्तावना वाचतो आणि मग पुस्तकाकडे वळतो. हे असं करत असताना कुठेतरी लेखकाचा जो दृष्टिकोन आहे त्याचा परिणाम वाचकाच्या आकलनावर काम करतो आणि कुठेतरी वाचकाचा दृष्टिकोन हा लेखकाशी निगडीत होतो. मात्र मला असं वाटतं की जेव्हा प्रस्तावना नसते तेव्हा कुठेतरी त्यातला जो आशय असतो पुस्तकातला, कादंबरीतला, तो कुठेतरी लेखकासाठी काही प्रमाणात स्वतःचा होतो आणि कादंबरी प्रत्येक वाचकासाठी काही प्रमाणात का होईना पण वेगळी ठरते. त्याचबरोबर मराठी कादंबरीत एकूण जर आपण कादंबरी बघितल्या तर त्यातल्या मराठी कादंबरीमधली एक अभिनवता किंवा प्रयोगशीलता मला मृण्मयी या गोनीदांच्या कादंबरीत दिसते. कारण जर आपण बघितलं एखादं संशोधनात्मक पुस्तक असेल तर ते संबंध पुस्तक लिहून झाल्यानंतर त्याचा लेखक अगदी थोडक्यामध्ये एकूण प्रवास काय होता लेखनाचा, त्यामध्ये काय काय गोष्टी मांडल्या आहेत हे अगदी थोडक्यामध्ये सांगतो. अगदी त्याचप्रमाणे मृण्मयी या कादंबरीमध्ये कादंबरीची जी नायिका आहे मृण्मयी, तर ती अगदी थोडक्यात आणि रूपकात्मकरित्या तिचा जो एकूण जीवन प्रवास आपल्याला कादंबरीत दिसतो त्याबद्दल अगदी थोडक्यामध्ये आणि रूपकात्मकरित्या मांडणी करते. आणि मग पुढे आपण जसं पुस्तक वाचत जातो तसं त्या सगळ्या गोष्टी आपल्याला उलगडत जातात. ही खऱ्या अर्थाने आपल्याला प्रयोगशीलता म्हणता येईल. त्याचबरोबर जर आपण एकूण कथासूत्र बघितलं तर अगदी थोडक्यात सांगायचं तर मृण्मयीचा जीवन प्रवास आपल्याला दिसतो. म्हणजे ती लहान असते, ती जरा मोठी होते तर तिच्या वडिलांचं निधन होतं, प्रकृती फार काही बरी नसते तिची. पुढे ती आणि तिची आई कष्ट करत मात्र स्वाभिमान जगतात. पुढे जाऊन तिचा विवाह होतो, सासरकडच्यांकडून तिचा छळ होतो. अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर मृण्मयीच म्हणते की एकूण आपल्याला तिच्या जीवनामध्ये वेदना दिसते. मात्र ही वेदना कशी आहे तर सुरुवातीला मृण्मयी म्हणते त्याप्रमाणे ती जनाबाईंसारखी चंदनी वेदना आहे. या वेदनेचं चंदनी वेदनेमध्ये रूपांतर होतं ते मृण्मयीच्या मूल्यनिष्ठा आणि परमेश्वरावरची श्रद्धा या दोन्ही गोष्टींमुळे. खरं तर या दोन्ही गोष्टींमुळे मृण्मयीची वेदना तर बदलतेच, मात्र तिचा जीवनाचा दृष्टिकोन आणि जीवनाचा स्तर या दोन्ही गोष्टी फार उंचावतात. जर आपण बघितलं तर एकूण पात्र बघायची झाली तर मृण्मयी ही कादंबरीची नायिका आहे. मग अशी म्हटलं तसं प्रकृतीने ती काही फार बरी नसते. त्याचबरोबर आर्थिक परिस्थिती घराची अगदी बेताची असते. मात्र तिचा स्वाभिमान, तिची मूल्यनिष्ठा, तिचं आत्मबल या सगळ्या गोष्टी खऱ्या अर्थाने तिच्या जीवनाला एक सोनेरी किनार देतात असं आपल्याला म्हणता येतं. तिचे वडील जर आपण बघितलं तर साधारण परिस्थिती बेताची असलेले मध्यमवर्गीय कुटुंबातला असा माणूस आहे की ज्याची संत साहित्यावर फक्त निष्ठा आणि श्रद्धा नाही आहे तर अभ्यासाची वृत्ती आहे. त्याचबरोबर जे उत्तम गोष्टी आहेत जगातल्या त्या जाणून घेण्याची त्यांची वृत्ती आहे, एकूण रसिकता आहे. आणि त्याचबरोबर मातीवरचं, स्वतःच्या गावावरचं गाढ प्रेम आहे. तिची आई जर आपण बघितली तर साधारण त्या काळातली एक मध्यमवर्गीय स्त्री की जी चार चौघात काही फार बोलू शकत नाही, मात्र स्वतःचा आणि स्वतःच्या कुटुंबाचा स्वाभिमान कसा जपायचा हे तिला अगदी बरोबर माहिती आहे. याचबरोबर अनेक छोटी मोठी पात्रंसुद्धा आपल्याला कादंबरीत बघायला मिळतात. एकूण जर आपण बघितलं तर कादंबरीचा जो सगळा कथाभाग आहे हा ग्रामीण भागामध्ये घडतो. जर आपण भाषेकडे वळलो तर मला असं वाटतं ही गोनी दांडेकरांची भाषा आहे, त्यामुळे निसर्गावरचं गाढ प्रेम आणि परमेश्वरावरची नितांत आणि निखळ श्रद्धा या शब्द, अर्थ आणि भाव या भाषेच्या तीनही स्तरांवर आपल्याला दिसून येतात. त्याचबरोबर आपल्याला अगदी प्रत्येक पानावर दिसून येते. आणि त्याचबरोबर आपल्याला हे जे निसर्गावरचं प्रेम आहे हे मृण्मयीच्या सुद्धा मनात कसं उतरतं हे पुढे आपल्याला संबंध कादंबरीमध्ये दिसून येतं. त्याचबरोबर आपण जर भाषा बघितलं तर ती ग्रामीण भाषा आहे. ग्रामीण भाषा कुठेही तुकड्या तुकड्याने न येता संबंध कादंबरीमध्ये ग्रामीण भाषाच येते. आणि याचं महत्त्व काय तर मला असं वाटतं की ग्रामीण भाषा जेव्हा बदलत्या परिस्थितीनुसार, पात्रांनुसार, वातावरणानुसार आपल्याला वाचायला मिळते तेव्हा ग्रामीण भाषेचं स्वतःचं असं जे सौंदर्य असतं ते आपल्याला समग्रतेने या कादंबरीत वाचायला मिळतं. त्याचबरोबर भाषिक संशोधनाच्या दृष्टीने सुद्धा ही कादंबरी मला फार महत्त्वाची आणि मोलाची वाटते. याचं कारण म्हणजे आजच्या शहरीकरणाच्या काळामध्ये जेव्हा कुठेतरी ग्रामीण भाषांचा वापर हा कमी होत चालला आहे तेव्हा पुढे जाऊन जेव्हा भाषिक संशोधन होईल तेव्हा मला असं वाटतं की मृण्मयी ही गोनीदांची कादंबरी हा त्याच्यासाठीचा महत्त्वाचा दस्तऐवज नक्कीच ठरू शकेल. एकूण जर आपण कादंबरीचं वैशिष्ट्य बघितलं तर आजच्या काळामध्ये पालकत्वाच्या दृष्टीने सुद्धा मला ही कादंबरी महत्त्वाची वाटते. म्हणजे एकूण लहानपणी मिळणारं बाळबोध असेल, बाळकडू असेल आणि पुढे जाऊन मला असं वाटतं की आईवडिलांकडून, घरातून मिळणारी जी वैचारिक समृद्धी आणि विचारांचा वसा आहे तो खऱ्या अर्थाने माणसाला आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तग धरून राहायला कसं मदत करतो आणि एक आत्मबल देत राहतो हे खऱ्या अर्थाने आपल्याला कादंबरीतून, एकूण मृण्मयीच्या चरित्रातून या दिसून येतं. त्याचबरोबर कादंबरीचं अजून एक वैशिष्ट्य हे मला स्त्रीवादाच्या दृष्टिकोनातून वाटतं. मुळात जेव्हा आपण या कादंबरीकडे बघतो तेव्हा मला असं वाटतं काळाच्या काचेतून आपण बघणं गरजेचं आहे.
कदाचित मृण्मयीने कादंबरीत घेतलेले काही निर्णय, तिच्या काही भूमिका या आजच्या काळात आपल्याला पटणार नाहीत. मात्र मला वाटतं की अरुणा ढेरे ज्याप्रमाणे भारतीय विरागिनी या पुस्तकाच्या प्रस्तावनेत म्हणतात की भारतीय विरागिनींचा स्त्रीवाद हे त्यांच्यासाठी साध्य नसून साधन होतं, अगदी त्याचप्रमाणे मृण्मयीच्या या भूमिका हे तिच्यासाठी साध्य नसून साधन आहे. तिचं साध्य आहे ते म्हणजे तिचा ध्यास, अभ्यास आणि मूल्यनिष्ठा जपणं हे खऱ्या अर्थाने वैशिष्ट्य ठरतं. एकूण आपण ही कादंबरी का वाचावी असं जर म्हटलं तर मृण्मयी सुरुवातीला सांगते की मृण्मयी म्हणजे काय, तर बोटाने पाण्यावर काढलेली नक्षी. म्हणजे ती नक्षी आहे, ती सुंदर आहे, पण ती नश्वर आहे. एकूण नश्वरतेचं भान आणि शाश्वततेचा ध्यास हा जाणण्यासाठी आणि जपण्यासाठी ही कादंबरी वाचावी. आणि त्याचबरोबर मला असं वाटतं की ही कादंबरी वाचण्याचं एक फार महत्त्वाचं कारण ते म्हणजे संत साहित्याचं उपयोजन. म्हणजे कादंबरीमध्ये सुद्धा एका प्रसंगामध्ये मृण्मयीचे भाऊजी तिला म्हणतात की वहिनी, शहरांमध्ये ज्ञानेश्वरी सांगणारे खूप बघितले, जगणाऱ्या फक्त तुम्हीच भेटल्या. खऱ्या अर्थाने संत साहित्याचं उपयोजन काय असतं हे कळण्यासाठी आणि जीवनात अंगीकारण्यासाठी ही कादंबरी नक्की वाचावी. धन्यवाद. यानंतर आर्यन पाध्ये. नमस्कार मंडळी. आपल्याला ना आपल्या आयुष्यात अनेक माणसं भेटत असतात नाही. आता ती माणसं कोणत्या प्रकारची असतात ते ऐका. काही माणसं थोरात सरांसारखी असतात जे आपल्याला मोलाचं मार्गदर्शन करतात. काही माणसं तुमच्यासारखी रसिका असतात बरं का, जी आम्हा कलाकारांना मनापासून दाद देतात. काही माणसं भोचक असतात जी आपल्याला उगाच सल्ले देतात. काही माणसं उगाच आपल्याबद्दल काहीतरी वाईट साईड बोलत असतात. असो, आपल्याला काय करायचं आहे. पण काही असलं किंवा नसलं तरी ही माणसं आपल्यासारख्या लेखकांना लिहायचा विषय तरी नक्की देऊन जातात नाही. मला वाटतं पु ल देशपांडेंनाही अशीच माणसं भेटली असतील आणि म्हणूनच तिथूनच त्यांना व्यक्ती आणि वल्ली हे पुस्तक लिहिण्याची प्रेरणा मिळालेली असेल. आता व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकाच्या पहिल्या काही आवृत्त्यांमध्ये 18 व्यक्तिचित्रांचा समावेश होतो. पण त्याच्यानंतर त्याच्यात 2 व्यक्तिचित्रे अजून समाविष्ट करण्यात आली, ती म्हणजे तो आणि 100% पेस्तन. मला असं वाटतं पु ल देशपांडेंनी हे जे व्यक्ती आणि वल्ली हे पुस्तक लिहिलं आहे ना, ते म्हणजे जणू लेखकाच्या लेखणीने रसिकाच्या मनाच्या कॅनव्हासवरती रेखाटलेलं सुंदर असं व्यक्तिचित्रच आहे नाही का. अहो, आता त्यातल्या गाजलेल्या व्यक्तिचित्रांबद्दल बोलायचं तर सगळीच व्यक्तिचित्र गाजली आहेत की. आता त्यातलं विशेष उल्लेखनीय म्हणजे लग्नसराईत नेहमी पुढे असणारा, कमी तिथे आम्ही हे धोरण आपण ऐकलं होतं, पण जास्त तिथेही आम्हीच हे धोरण पाळणारा. त्याच्यानंतर मिस्टर इंडियासारखा मधनच गायब होणारा आणि नारद मुनींप्रमाणे सतत त्याच्या नावाचा जप करायला लावणारा नारायण असो, किंवा आपल्याकडे कपडे धुवायला आलेले नाही आहेत बरं का, ड्राय क्लिनिंगला तर त्याहून आलेले नाही आहेत. ते कपडे फक्त आपल्याला फिट होत आहेत की नाही ही ट्रायल बघण्याकरिता आलेले आहेत असं समजणारा. कपडे आपल्याकडे इस्त्री करायला आलेले नसून, कंसात बरं का, नाहीतर तुम्हाला येऊन मारेल, त्या शर्टाची बटणं तोडण्याचा ज्याचा जन्मसिद्ध अधिकार आहे असं समजणारा नामू परीट असो, किंवा मराठी भाषा मराठी भाषा हिचं शब्दसुमनांनी पूजन करणारा, दैदिप्यमान, गुणवंत, यशवंत, कीर्तिवंत, बापरे, अशी जड जड विशेषणं स्वतःला लावून घेणारा सखाराम गटणे असो, किंवा आत्माराम तुकाराम भिडेप्रमाणे कोणत्याही कार्यक्रमाचं, कंसात अगदी बारशाचं असो किंवा अंत्यसंस्कार किंवा 13व्याच्या कार्यक्रमाचं सेक्रेटरी पद असो, एकदम स्वखुशीने स्वीकार करणारा बापू काणे असो, किंवा परोपकारी गंपूप्रमाणे एखादा दानशूर करणं असो. अशी कितीतरी व्यक्तिचित्रे आहेत ना. किंवा महत्त्वाचं व्यक्तिचित्र म्हणजे, हे शाला तुमच्या पुण्यामध्ये नुसता घाम ने घाम ने घाम असं म्हणणारे पेस्तन काका असो. कितीतरी व्यक्तिचित्रे पुलंनी जणू काही आजरामरच केली नाही. मला असं वाटतं या व्यक्तिचित्रांनी आपल्याला पुस्तक तर वाचायला शिकवलंच हो, पण माणूस कसा वाचावा हेही शिकवलं नाही का. आता तुम्ही म्हणाल हे पुस्तक वाचायचं कशाला बाबा, तर हे पुस्तक वाचलं यासाठी पाहिजे की कुठेतरी ती व्यक्ती आणि वल्ली होऊन गेलेल्या, पण त्यांचं आत्ताच्या तंत्रयुगाच्या भाषेत म्हणायचं झालं तर 2.0 व्हर्जन
कुठेतरी असेलच, किंवा काही वल्ली अजून जन्मालाही यायचे असतील, किंवा कोण जाणो इथे तुमच्यात बसलेला किंवा इथे बसलेला कोण त्या व्यक्तीं आणि वल्लींपैकीच एक असेल, किंवा आपल्यातलाच उठून कोणतरी एक नवीन वल्ली निर्माण करेल, असूही शकतं. याच्याच प्रतीक्षेत आपण हे पुस्तक वाचलं पाहिजे. त्यामुळे वाचत राहूया. धन्यवाद. यानंतर शेवटचं सादरीकरण करत आहे वैष्णवी सुळके. नमस्कार, मी वैष्णवी सुळके, फर्ग्युसन महाविद्यालयाची विद्यार्थिनी, आज आपल्यासमोर विहिरीची मुलगी या पुस्तकाबद्दल बोलणार आहे. विहिरीची मुलगी ही ऐश्वर्या रेवडकर यांनी लिहिलेली पहिलीच कादंबरी. ही एक स्त्रीवादी कादंबरी आहे. या कादंबरीच्या माध्यमातून लेखिकेने समाजाशी पुरुषप्रधान व्यवस्थेशी जुळवून घेत जगणाऱ्या विविध स्तरांवरील स्त्रियांबद्दल मीरा या नायिकेच्या माध्यमातून प्रश्न विचारले आहेत आणि त्याची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न केलेला आहे. कादंबरीच्या अगदी सुरुवातीलाच लेखिका माणसाला निसर्गाशी जोडू पाहतात. त्या म्हणतात की पाऊस हा माणसाला त्याच्या असण्यास नसण्यासकट सामावून घेऊन स्वीकारून आपल्यामध्ये सामावून घेतो. हे म्हणत असताना निसर्गाची किमया एकीकडे दिसून येतेच, पण या वाक्याचा अर्थ कादंबरी आपण जसजशी वाचत जाऊ तसतसा या वाक्याचा अर्थ आपल्याला उलगडत जातो. मीरा या 20-22 वर्षाच्या तरुणीच्या नजरेतून प्रेम, मातृत्व, अन्याय, अत्याचार, सामाजिक बंधने अशा विविध घटनांमधून कोसळलेली पण स्त्री स्वतःच्या सामर्थ्याची जाणीव होऊन पुन्हा नव्याने उभी राहणारी मीरा ही नायिका ऐश्वर्या रेवडकर यांनी या माध्यमातून साकारलेली आहे. या कादंबरीमध्ये मीरासोबतच येणारी अनेक स्त्री व पुरुष पात्रे ही वेगवेगळ्या पातळीवरील घटनांची, भावनांची, अनुभवांची भावनिक गुंतागुंत घेऊन, त्याचबरोबर एक खोल विचार घेऊन आणि एक नवा दृष्टिकोन घेऊन आपल्यासमोर उभी राहतात. ऐश्वर्या रेवडकर म्हणतात की पुरुषसत्ताक व्यवस्थेमध्ये स्त्री देह ही एकच गोष्ट महत्त्वाची मानली जाते. त्या पलीकडेही निसर्गाने तिला दिलेलं चिवटपणे संघर्ष करण्याचं सामर्थ्य असेल, त्याचबरोबर कोणतंही काम तडीस नेण्याचं जे काही कौशल्य असेल किंवा कोणत्याही गोष्टींमधून नवीन काहीतरी निर्माण करणं हे जे आहे याची जाणीव या समाज व्यवस्थेमध्ये आज स्त्रीला देखील होण्याची गरज आहे. ऐश्वर्या रेवडकर म्हणतात की पुरुषसत्ताक व्यवस्थेच्या स्त्रिया सुद्धा वाहक असतात. मग हे या कादंबरीच्या माध्यमातून मीरा आणि यशच्या माध्यमातून मीराने केलेलं समर्पण असेल, त्याचबरोबर निशाला वांजोटी म्हणून महिलांनीच हिणवणं असेल, त्याचबरोबर तिला हडळ म्हणून म्हणणं असेल, त्याचबरोबर मीराला स्वसामर्थ्याची जाणीव झाल्यानंतर एक बंडखोर मुलगी समाजातील स्त्रियांमध्ये बोलत असताना स्त्रियांनीच तिला हिणवणं, या सगळ्या प्रसंगांमधून लेखिका आपल्याला सांगतात की पुरुषसत्ताक व्यवस्थेच्या स्त्रिया सुद्धा वाहक असतात. आज आपण पाहायला गेलं तर अगदी वृत्तपत्रांमधील जाहिरातींपासून ते वृत्तवाहिन्यांवरील जाहिराती असतील किंवा चित्रपटांमधील नायिका असतील, एक स्त्रीची गोरी, चवळीची शेंग अशी एक बाई असण्याची एक चौकट केलेली आहे. ऐश्वर्या रेवडकर म्हणतात की बाईनं बाईकडं बाईच्या नजरेतनं पाहायला हवं. बाईपणाची चौकट मोडून स्वतःच्या शरीराच्या सीमेच्या पलीकडे जाऊन आपण काय आहोत, किंवा आज हल्ली आपण पाहतो की म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य म्हणजेच नुसतं स्वातंत्र्य आहे का? आजही महिलांना घर किंवा मूल, लग्न किंवा करिअर यामध्ये काहीतरी एक स्वीकारावं लागतं, अशी काही प्रमाणात परिस्थिती आहे. पण असं असताना देखील स्त्रियांनी भावनिक पातळीवरती स्वातंत्र्य त्यांना मिळणं किंवा त्या स्वतः स्वतंत्र होणं हे कितपत गरजेचं आहे हे ऐश्वर्या रेवडकर म्हणतात. त्याचबरोबर ऐश्वर्या रेवडकर पुरुषसत्ताक व्यवस्थेबद्दल बोलत असताना यामध्ये स्त्रीनं स्वतःकडे या समाज व्यवस्थेमध्ये आपलं बाईपण, आपण कसे आहोत, आपलं स्वातंत्र्य हे आपण अनुकरण करणं. आज आपण स्वातंत्र्याची कल्पना रंगवत असताना आपण पुरुषांचं अनुकरण करायला जातो. तर हे न करता बाईनं
आपल्या स्वतःची जी काही तत्त्व असतील किंवा स्वतःचा आनंद आणि स्वतःचं जगणं आहे आणि स्वतःला ज्या गोष्टींमधून आनंद मिळतोय किंवा तुझी जी स्वातंत्र्याची कल्पना आहे त्या माध्यमातून तू स्वतःकडे बघ आणि भावनिक पातळीवरती तू स्वातंत्र्य हो, हे ते सांगतात. म्हणजेच पुरुषसत्ताक व्यवस्थेबद्दल बोलत असताना त्यावर फक्त पुरुषसत्ताक व्यवस्थेमध्ये काय आहे किंवा आजपर्यंत काय चालत आलेलं आहे निव्वळ हे न सांगता त्यामध्ये स्त्रियांनी कशा पद्धतीने आपली भूमिका असली पाहिजे किंवा स्त्रियांची शरीराच्या पलीकडे म्हणा किंवा वेगवेगळ्या पातळीवरील जी तिची भावनांची असेल गुंतागुंत असेल, स्वतःच्या अस्तित्वाचा शोध घेणं असेल, या सगळ्याकडे सकारात्मक नजरेनं पाहण्याचं ऐश्वर्या रेवडकर ह्या स्त्रियांना सांगतात. त्या म्हणतात की स्त्री आणि पुरुष यांच्यामध्ये एक लिंग आणि हार्मोन सोडलं तर असं वेगळं काय आहे? मग समाजात तिला मिळणाऱ्या संधी आणि स्थान वेगवेगळं का? आज या समाज व्यवस्थेमध्ये स्त्रीनं स्वतः या सगळ्याच्या पलीकडे जाऊन स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व निर्माण करणं भावनिक पातळीवर कितपत गरजेचं आहे हे त्या सांगतात. या कादंबरीचं महत्त्वाचं विशेष म्हणजे लैंगिकता या विषयावर कमी प्रमाणात किंवा अगदी स्पष्टपणे न बोलल्या जाणाऱ्या या विषयावर ऐश्वर्या रेवडकर अगदी प्रभावीपणे या कादंबरीच्या माध्यमातून बोलतात. वाचकांपर्यंत त्या संवादांच्या माध्यमातून किंवा घटनाप्रसंगांच्या माध्यमातून त्या पोचवण्याचा प्रयत्न करतात. अगदी 2 दिवसापलीकडची जर आपण सगळ्यांनीच गोष्ट पाहिली तर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्यासोबत जो दुर्दैवी घटना घडली आणि त्यामध्ये त्यांची विमानाची जी वैमानिक होती त्या मुलीचा देखील मृत्यू झाला. पण आज आपण 2026 जगतोय आणि ह्यामध्ये आज त्या मुलीबद्दल तिचा मृत्यू झाल्यानंतर सुद्धा आज समाज माध्यमांवरती तिला स्कूटी चालवायला येत नाही आणि तुम्ही तिच्या हातात विमान देताय हे आपण 2026 सुद्धा बोलतोय. म्हणजे 17व्या शतकामध्ये स्त्रियांबद्दल बहिणाबाईंनी लिहिलंय, जनाबाईंनी लिहिलंय, अगदी 100 वर्षांपूर्वी विभावरी शिरूरकरांनी मांडलंय आणि आज ऐश्वर्या रेवडकरांनीही मांडलंय. म्हणजे काळ बदलला पण स्त्रियांचे असणारे प्रश्न हे आजही कायम आहेत. आणि पुरुषसत्ताक व्यवस्थेबद्दल बोलत असताना ऐश्वर्या रेवडकर यांनी मीरा या नायिकेच्या वडिलांच्या माध्यमातून मायेचा एक नवा किनारा बांधू पाहणारा पुरुषही या माध्यमातून अतिशय प्रभावीपणे साकारलेला आहे. अशा पद्धतीने या व अशा विविध पैलूंनी ही कादंबरी अधिक वाचनीय ठरते. त्यामुळे प्रत्येक स्त्री आणि पुरुषाने ही कादंबरी आवर्जून वाचावी अशी आहे. धन्यवाद. यानंतर मी नितीन थोरात यांना विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. नमस्कार. खरं तर मला आत्ता असं वाटत नाही मी कॉलेजमध्ये आहे म्हणून, कारण एवढं सगळं गंभीर वातावरण आहे आणि अशा गंभीर वातावरणाची मला अजिबात सवय नाही आहे. कारण मी कॉलेज इतकं बेभान एन्जॉय केलेलं आहे, अशा कार्यक्रमांनाही मी कधी उपस्थित राहत नव्हतो. मी कायम बाहेर पार्किंगमध्ये टपरी पोरांसोबतच बसलेलो असायचो. आज मलाच दडपण आलेलं की असं काहीतरी होत होतं त्यावेळीसुद्धा कॉलेजमध्ये. पण मला आज खरंच या 5 जणांचं इतकं कौतुक वाटतं आहे. मला आजपर्यंत हे जे काही बोललेत असलं मला आजपर्यंत बोलता आलेलं नाही आहे आणि तुम्हाला अंदाजही येईल की मला नाहीच येत असं बोलता. एवढं छान बोललेले आहेत. कदाचित त्या वयात मी असा असतो तर आज कुठं असलो असतो. तर तुमच्या खरंच 5 जणांचं खूप खूप कौतुक वाटतं आहे मला, कारण प्रत्येकाचा एक वेगळा जॉनरा होता बोलायचा, प्रत्येकाची एक शैली वेगळी होती. व्यक्ती आणि वल्लीविषयी जे काही सादरीकरण केलेलं आहे ते इतकं सुंदर होतं. खूपच ग्रेट आहात तुम्ही. यापेक्षा मी जास्त काही म्हणू शकत नाही, कारण तुमच्यामध्ये मी माझा भूतकाळ शोधत होतो पण तो काही मला सापडला नाही. माझा बाहेरच कुठंतरी अजून तो भटकत असेल. मी SP कॉलेजला होतो आणि SP कॉलेजला मी 11वी ते ग्रॅज्युएशन केले. 11वीपासून ग्रॅज्युएशनपर्यंत होतो मी आणि मी गावाकडनं आलेलो होतो. 11वी 12वीत मला प्रचंड भीती वाटली होती, कारण माझी फक्त फॅन्टसी होती की मला पुण्यात शिकायला जायचं आहे. कारण मी कॉलेज फक्त TV मध्ये पाहिलं होतं 10वीपर्यंत आणि आमच्या गावात ग्रामपंचायतमध्ये TV होता, तो पण ब्लॅक अँड व्हाईट होता. त्यामुळे असे पिक्चर वगैरे दिसले की कॉलेज असं असतं हे मला समजलं होतं. आणि जेव्हा मी ॲडमिशन घ्यायलाच पुण्यात आलो आणि SP कॉलेजमध्ये आलो तेव्हा मला असं वाटलं की याच कॉलेजमध्ये मला ॲडमिशन मिळायला हवं आणि मिळालं नशिबाने. तिथं पुस्तक प्रदर्शन भरायचं ज्याला मी कधी जात नव्हतो. तिथं
इतकी मुलं मुली होती आणि एक पहिल्या 7-8 दिवसात मला इतकं दडपण आलं की हे आपल्या आवाक्यातलं नाही आहे, आपलं गावच छान होतं. पण हळूहळू म्हणजे जसं 11वी-12वी माझं मी बळजबरी झालं माझं, मी हॉस्टेलला जास्त रमायचो. ग्रॅज्युएशन नंतर मी खऱ्या अर्थाने कॉलेजमध्ये रमलो. 11वी-12वीमध्ये मी असा एक लाजरा बुजरा मुलगा म्हणून फक्त कॉलेजला या प्रेझेंटी करा आणि पळून हॉस्टेलला जा. मुलं मुली माझ्याकडे नोट्स मागायच्या 11वी-12वीमध्ये. 12वी माझी संपली त्यानंतर फर्स्ट इयरपासून मी जो धिंगाणा घातला तो माझं मलाच माहिती. ग्रॅज्युएशन कसं बसं उरकलं आणि तिथं मला प्रश्न पडला की आता पुढं काय करायचं आहे मला. कारण या 5 जणांकडनं पाहून मला जी यांचं भविष्य दिसतंय की एकदम परफेक्ट ट्रॅकवर आहे तसं मी नव्हतो. मला ग्रॅज्युएशनपर्यंत माहितीच नव्हतं मला काय करायचं आहे. मी फक्त गावाकडनं पैसे घे, पैसे उधळ, पोरी पटव. त्यानंतर मी खूप एन्जॉय केलं. मी पहिल्यांदाच सांगितलं माझ्या भरपूर मैत्रिणी होत्या, माझ्या गर्लफ्रेंडसुद्धा होत्या. त्या गर्लफ्रेंड सगळ्या विसरून गेल्या मला, मैत्रिणी अजूनही आहेत. त्यामुळे मी तुम्हालाही सांगाल गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड वगैरे या नादी नको लागू. मित्रमैत्रिणी खूप चांगल्या कमवा तुम्ही. आजही जेव्हा माझे 2020मध्ये बाबा एक्सपायर झाले, माझ्या 3 मैत्रिणी आल्या होत्या त्यांच्या मुलांना घेऊन पिंपळगावला माझ्या गावाकडं. गर्लफ्रेंड सोडून द्या, मित्रही आले होते. तर होतं असं ना की हा मित्रमैत्रिणी हा जो मुद्दा आहे तो खूप मला तुम्हाला आवर्जून सांगावा असं वाटतोय. हे गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड वगैरे खूप क्षणिक असतं, अनुभवातून सांगतोय. तर सांगायचा मुद्दा हा, ग्रॅज्युएशनपर्यंत मला माहितीच नव्हतं मला काय करायचं आहे. मी कुठल्या पुस्तक प्रदर्शनाला जात नव्हतो, पुस्तकं पाहत नव्हतो, पुस्तक वगैरे लांबपर्यंत मला काही त्याचं घेणं देणंच नव्हतं. पुस्तक वाचायला लागलं की मला झोप यायची आणि त्यासाठी मी पुस्तक वापरायचो की झोप येईल. एक 2-3 पानं वाचली की छान झोप लागायची मला. आणि हॉस्टेलला राहत असल्यामुळं घरची आठवण यायची आणि घरची आठवण नको यायला आणि आपल्याला झोप लागावी म्हणून मी पुस्तकं घ्यायचो. आणि मोठ्या मोठ्या लेखकांची होती पुस्तकं आणि मी पुस्तकं वाचायला लागलो. एक 2-3 पानात इतकी छान झोप लागायची, घरची आठवण विसरून जायचो म्हणून मी पुस्तकं 1-2 घेतली होती. ग्रॅज्युएशनपर्यंत मला माहीत नव्हतं काय करायचं आहे. ग्रॅज्युएशनच्या लास्ट इयरला असताना सकाळ पेपरमध्ये एक जाहिरात आली होती की काय कॉलेज प्रतिनिधी पाहिजेत म्हणून मी अर्ज केला तिथे. त्यांनी माझी निवड केली आणि मी एक छोटासा लेख लिहून दिला सकाळ पेपरमध्ये, तो छापून आला. इतकं कौतुक झालं कॉलेजमध्ये. मला असं वाटलं की मला लिहिता येतंय, माझ्यामध्ये एक लेखक दडलेला आहे बहुतेक. पण लेखक म्हणजे काय करिअर असतं हे मला माहितीच नव्हतं ना. म्हणजे लेखक म्हणून कुठली नोकरी असते का किंवा काही बिझनेस असतो का हे काही माहितीच नव्हतं मला. तेव्हा मला साक्षात्कार झाला की पत्रकारिता करू, म्हणजे आपलं पेपरमध्ये छापून आलं आहे ना, मग आपण पेपरमध्येच लिहू आणि आपण पत्रकारिता करू. मग म्हणून मी जर्नलिझमचा कोर्स केला रानडे इन्स्टिट्यूटमध्ये. तिथे मी डिप्लोमा केला, तिथं मास कम्युनिकेशन केलं. पुन्हा तेच पोरी पटव पोरी फिरव, त्याच्यात पुन्हा 2 वर्ष गेले. त्यानंतर मी पत्रकार झालो. मग खऱ्या अर्थाने आयुष्यात सिरियसनेस आला पत्रकार म्हणून. तिथून पुढे मी 12 वर्ष पत्रकारिता केली आणि 12 वर्षानंतर मला उलगडा झाला की पत्रकारितेचा आणि लेखनाचा लांबपर्यंत संबंध नाही आहे. मी 2014मध्ये प्रचंड अस्वस्थ, त्यावेळेस इलेक्शन होतं, पत्रकाराला काही चांगला पगार नसतो, इकडची तिकडची कामं पाहावी लागतात. त्यामुळे मी पण एका राजकारणी व्यक्तीचं काम घेतलं होतं करायला, तो पडला. त्यामुळं म्हणजे मी काम केलं म्हणून नाही पडला, तो पडला. पण त्याच्याकडचे पैसे नाही आले, इथे पत्रकारितेत पैसे नाहीत म्हणून आतमध्ये जी अस्वस्थता होती ती मी कागदावर लिहायला सुरुवात केली. लिहित गेलो. प्रचंड अस्वस्थ होतो मी. सगळं साठलेलं होतं, जे नाही ते सगळं उतरवलं आणि ते लेखन राजन खान सरांना नेऊन दिलं. आता राजन खान सरांना दिलं आणि मी थोडा निश्चिंत झालो. आता बघूयात पुढे काय होते, आपण काहीतरी लिहून ठेवलेलं आहे. 2 दिवसांनी राजन खान सरांचा मला फोन आला की नितीन छान लिहिली आहे तू कादंबरी. अरे बापरे म्हटलं, अरे मी कादंबरी वाचून झोपायचो, मी कसा लिहू शकतो, म्हणजे हे मनातली मनात म्हटलं. तर ते म्हणाले छान लिहिलं आहे तू कादंबरी. मला कौतुक वाटलं स्वतःचंच की अरे आहे काहीतरी लिहिण्यासारखं आहे. तिथून पुढं मग मी स्टोरी टेलसाठी लिहिलं असेल, तिथून पुढं माझा स्वतःचा लेखन प्रवास चालू झाला. तिथून पुढं मला खऱ्या अर्थानं पुस्तकाचा अंतरंग उलगडत गेलं. आपला जो विषय आहे पुस्तकाचा अंतरंग, होतं असं ना की आपण पुस्तकाचा अंतरंग म्हणजे काय, आपण फक्त कंटेंटवर फोकस करत असतो. आता कंटेंट खूप महत्त्वाचा असतो, 100% 80% महत्त्वाचा असतो, पण कंटेंट खूप महत्त्वाचा असतो. आता बरेचदा असं होतं ना की आपल्याला एखादं पुस्तक वाचून आपण खूप इम्प्रेस होतो की खूप छान लिहिलं या लेखकाने आणि आपणही तसं लिहायचा प्रयत्न करत जातो. पण मला असं वाटतं ना
की पुस्तकातलं अंतरंग एखाद्या वाचकाच्या मनावर तेव्हाच प्रतिबिंबित होतं जेव्हा तो लेखक त्या पुस्तकामध्ये पूर्णपणे उतरलेला असतो आणि लेखक तेव्हाच उतरतो जेव्हा ती भाषा, तो आशय त्या लेखकामध्ये मुरलेला असतो. मी आजपर्यंत एकही ग्रामीण भाषा सोडून पुस्तक लिहिलं नव्हतं सुरुवातीला, कारण मला कळालं होतं की मी ग्रामीण भागातून आलेलो आहे, माझ्यामध्ये ग्रामीण भाषाच मुरलेली आहे आणि मी तीच फॉलो करत गेलो होतो. आजही मी बऱ्याच जणांशी 2 मिनटं बोललो की ते विचारतात कुठून आलेला आहे तू. 2 मिनटात कळतं त्यांना हा गावाकडनं आलेला आहे. मला त्याच्यात अजिबात लाज वाटत नाही आहे. तर पहिली गोष्ट ही वाटत होती मला, पुस्तकाच्या अंतरंगात डोकावताना पहिल्यांदा जी भाषा असते ती प्रचंड महत्त्वाची असते. विनाकारण आपण एखाद्या भाषेचं आणि त्यात ते नाटक करून लिहायला गेलो ना, ती जुळतेच असं होत नाही. तो बाज आपल्याला व्यवस्थित आधी फॉलो करावा लागतो. कारण जेव्हा मला ग्रामीण भाषा लिहायची होती ती मला सोपी गेली, पण ज्यावेळी मला सोंग कादंबरी लिहायची होती आणि सोंग कादंबरीमध्ये एका तृतीयपंथी कॅरेक्टरची भाषा मला मांडायची होती, ती मला जमतच नव्हती. मी 15 दिवस काशीवाडी म्हणून एक पुण्यात एरिया आहे भवानी पेठमध्ये, तिथं माझ्या मित्राच्या शेजारच्या भाड्याच्या खोलीमध्ये काही तृतीयपंथी राहत होते. मी सकाळ संध्याकाळ त्यांच्या इथं जाऊन बसायचो, त्यांच्यासोबत गप्पा मारायचो. ओळख झाली होती छानपैकी, त्यांनी ओळख करून दिली होती. जेवढी 15 दिवस माझी त्यांच्यासोबत गप्पा झाल्या ती भाषा माझ्या कानात मुरत गेली आणि मग तीच भाषा पुस्तकामध्ये उतरली तर ती प्रभावी झाली, कारण ती आधी मी स्वतःमध्ये उतरवली होती. जसं त्या तृतीयपंथीयाच्या भाषेचं झालं होतं तसंच वेश्येच्या भाषेचं झालं होतं. बुधवारपेठमध्ये एक खुशबू म्हणून वेश्या होती, मी तिला भेटलेलो आणि तिचं जेव्हा मी पुस्तक लिहिलं त्या खुशबूची भाषा त्याच्यामध्ये उतरत गेली. आपण म्हणतो हिंदी मराठी मिश्रित भाषा असते ती, तर ती उतरत गेली आणि ती तेवढी जिवंत होत गेली. त्यामुळं पुस्तकाचा अंतरंग मांडताना भाषा खूप महत्त्वाची असते. जी या सगळ्यांनी आत्ता मांडताना प्रत्येकाने भाषेचा उल्लेख केला तो मला खूप महत्त्वाचा वाटला. आता मी सुरुवातीला फक्त लेखकच होतो, जॉब करत लेखन करत होतो, नंतर पूर्ण वेळ लेखनच करत होतो. मला घेणं देणं नव्हतं की पुस्तकाचं प्रेझेंटेशन कसं असेल, त्याचं मुखपृष्ठ कसं असेल किंवा ते लेआउट कसं लावतात वगैरे, याच्याशी काही मला घेणं देणं नव्हतं. पण 1.5 वर्षापूर्वी मी स्वतःचीच पब्लिकेशन फर्म चालू केली, प्रकाशन संस्था चालू केली आणि आता मला ते सुद्धा महत्त्वाचं वाटायला लागलेलं आहे की पुस्तकाचं फक्त अंतरंगात, कारण मगाशी मी म्हटलेलं फक्त 80% कंटेंट महत्त्वाचा असतो, 20% बाकीच्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात आणि त्यातला 5% किंमत हा फॅक्टर असतो. कारण पुस्तक कितीही देखणं असलं, कितीही सुंदर असलं आणि त्यातला आशय कितीही छान असला, किंमत जास्त आहे. हे एका वाक्यावर आहे ना आपण बरेचदा पुस्तक घेण्या वाचून एक पाऊल मागे येतो. तर पुस्तक आता तो इथला भाग नाही आहे खरं तर हे साहित्य आपण संमेलन म्हणूयात, पण तरीसुद्धा मला वाटतं ना की साहित्य संमेलनाच्या युवा साहित्य संमेलन असल्यामुळे मी आवर्जून सांगेल, जे कोणी भविष्यात लेखनाकडे वळू इच्छित असाल किंवा भविष्यात कारकीर्द करण्याची त्यांची इच्छा असेल, तर फक्त लेखन आणि तुमचा कॉन्टेंट हा महत्त्वाचा आहेच, पण त्यासोबत तुमच्या ह्याही गोष्टीत लक्षात असायला हव्यात की पुस्तकाची किंमत किती असते, पुस्तकाचा कागद कसा वापरला जातो, त्याचा फॉन्ट किती असतो, एका पानावर किती शब्द बसतात, पुस्तकाचं मुखपृष्ठ कशा प्रकारे बनवावं लागतं, मुखपृष्ठ जो बनवणारा आहे त्याच्यासोबत लेखकाने किती वेळा डिस्कशन करावं लागतं, आपण जे लिहिलंय ते मुखपृष्ठामध्ये व्यवस्थित आलंय का, किंवा एकाच वाक्यामध्ये तुम्हाला एका शब्दामध्ये तुम्हाला, म्हणजे पुस्तकाचं जे शीर्षक आहे, पुस्तकाचं नाव आहे, ते किती समर्पक असावं लागतं की एका शब्दात त्या पुस्तकाला वाचकाला ते अपील करेल. ह्या सगळ्या, किंवा पाठीमागं मलपृष्ठावर जो ब्लर वाचतो 5 ओळींमध्ये तुम्हाला अख्ख्या पुस्तकाचा सार सांगायचा असतो. ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. तुम्ही सांगताना सगळ्यांनी पुस्तकाचं नाव, पुस्तकातला कंटेंट सांगितला, पण मी म्हणजे मला असं अपेक्षित आहे की तुम्हाला या गोष्टी सगळ्या माहिती असाव्या, त्याचा ब्लर, अगदी किंमतसुद्धा. बरेचदा काय होतं ना, साहित्य म्हटलं की त्याच्यामध्ये कमर्शियल गोष्टी खूप दुय्यम ठरवल्या जातात, पण मला वाटतं त्या खूप महत्त्वाच्या आहेत. कारण प्रत्येकाचं अर्थार्जन महत्त्वाचं असतं, लेखकाचं सुद्धा महत्त्वाचं असतं. लेखकालाही 4 पैसे मिळाले त्यानंतर जो कॉन्फिडन्स वाढतो लेखकाचा, हे मी स्वतः अनुभवतो आहे. अदरवाईज माझे मित्र आहेत जे लेखनही करतात, पण त्यांना पोट भरण्यासाठी किंवा घर चालवण्यासाठी नोकरी करावी लागते, तर त्यांचा लेखनावर तेवढा फोकस होत नाही. पण तुम्हाला पूर्ण वेळ लेखनावर फोकस करायचा असेल तर पुस्तकाचं अंतरंगन, म्हणजे फक्त कॉन्टेंट इथपर्यंतच मर्यादित नाही, पण बाकीच्या 20% ज्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्याही तेवढ्या महत्त्वाच्या आहेत. फार काही बोलत नाही, कारण मी मगाशीच म्हणलं मी यांच्यासारखा एवढा छान बोलणारा व्यक्ती नाही आहे.
तरीसुद्धा या ठिकाणी मला बोलवलं आणि एक चांगल्या कलाकृतीला अध्यक्षस्थान दिलं, त्याबद्दल मी खरंच सर्वांचे मनापासून आभार मानतो. धन्यवाद.